कार्य आणि ऊर्जामध्ये आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे. स्कॉटलंडचे वैज्ञानिक जेम्स वॅट 1736 ते 1819 मध्ये ते होऊन गेले. यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. या शोधामुळे औद्योगिक क्रांती झाली. जेम्स वॅट यांच्या सन्मानार्थ शक्तीच्या एककाला वॅट हे नाव देण्यात आले आहे. अश्वशक्ती या शब्दाचा वापर प्रथम जेम्स वॅटने केला होता. तर म्हणून जेम्स वॅटच्या नावावरून पॉवरच्या एककला वॅट हे युनिट दिलेलं आहे. आणि अश्वशक्ती म्हणजे हॉर्स पॉवरही या शब्दाचा उपयोग पहिल्यांदा जेम्स वॅट यांनीच केला होता. आता पुढचा पॉइंट बघायचा आपल्याला 52वा. उष्णता. उष्णता ही एक प्रकारची ऊर्जा आहे. उष्णता काय असते? ऊर्जा आहे, म्हणजे एनर्जी. ती अधिक तापमान असलेल्या वस्तूकडून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे प्रवाहित होते. उष्णता वाहते नेहमी, आणि कुठून कुठं वाहते ते लक्षात ठेवायचं. जसं पाणी जास्त उंचीकडून कमी उंचीकडे वाहते, तसंच उष्णता जास्त तापमान असलेल्या वस्तूकडून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे वाहते. म्हणजे टेम्परेचर, फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर जे हीट आहे ते ट्रान्सफर होते. एखाद्या वस्तूचे तापमान हे ती वस्तू किती उष्ण किंवा किती थंड आहे हे दर्शवते. तर एखाद्या वस्तूचे तापमान काय दाखवते की ती वस्तू किती उष्ण आहे. म्हणजे तापमान जास्त आहे म्हणजे त्याच्यामध्ये उष्णता ऊर्जा जास्त असणार, किंवा किती थंड आहे ते दर्शवते. म्हणजे जर तापमान कमी असेल वस्तूचं तर त्या वस्तूमध्ये उष्णता ऊर्जा कमी असणार. हीट एनर्जीचं मेजरमेंट असते टेम्परेचर म्हणजे. 53वा पॉइंट काय आहे? उष्णतेचे एसआय सिस्टीम मधील एकक जूल आहे व सीजीएस मधील एकक काय आहे? कॅलरी आहे. कारण उष्णता काय आहे? एनर्जी आहे. तर एनर्जीचे जे एकक असतील तेच उष्णतेचे एकक असतात. 54वा पॉइंट काय आहे? 1 ग्राम पाण्याचे तापमान. आता बघा उष्णतेची व्याख्या कशी केली आहे. 1 ग्राम पाणी घ्यायचंय आणि त्याचं तापमान किती डिग्रीनं वाढवायचं? तुम्हाला 1 म्हणजे 1 ग्राम पाणी घेतल्यानंतर त्याचं 14 डिग्री तापमान होतं. 14 पासून तुम्हाला 15 डिग्री करायचंय, म्हणजे 1 डिग्रीनं वाढवायचंय. तर जी उष्णता लागते यात पाण्याला तुम्हाला काय द्यावं लागते? उष्णता. 1च ग्राम पाणी घ्यायचं आणि त्याला 14 डिग्री पासून जर तुम्हाला 15 डिग्री करायचं म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसनं त्याचं तापमान वाढवायचंय, तर तुम्हाला त्या पाण्याला काही उष्णता द्यावी लागली असेल. तुम्हाला समजा तुम्ही गॅसवर ठेवलं तर त्याला ती उष्णता जी दिली त्या उष्णतेला 1 कॅलरी ऊर्जा अशी म्हणतात. 1 कॅलरी उष्णता ऊर्जा. आणि 1 कॅलरी ऊर्जा म्हणजेच किती असते? 4.18 जूल एवढी ऊर्जा असते. ऊर्जेचं आता एकक कॅलरी पण आहे आणि जूल पण आहे. आणि कॅलरीची व्याख्या आपण आत्ताच बघितली. 1 ग्राम पाण्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी जी उष्णता ऊर्जा त्या पाण्याला द्यावं लागली त्या उष्णता ऊर्जेला म्हणतात 1 कॅलरी उष्णता ऊर्जा. आणि 1 कॅलरी म्हणजेच किती असते? 4.18 जूल. पुढचा पॉइंट बघा. उष्णतेचे स्त्रोत. आपल्याला उष्णता कुठून कुठून भेटते? सूर्यापासून उष्णता भेटते, पृथ्वीपासून भेटते. पृथ्वीच्या गर्भामध्ये म्हणजे पृथ्वीच्या खाली जर तुम्ही खोल खोदून गेले तर खूप उष्णता असते. लावा वगैरे रस तुम्ही कधी पाहिला असेल, जेव्हा ज्वालामुखी वगैरे फुटतात त्याच्यातून उष्णता ऊर्जा बाहेर निघते. तर हिला म्हणतात भूऔष्णिक ऊर्जा. औष्णिक म्हणजे उष्णता म्हणजे हीट. भू म्हणजे पृथ्वी. पृथ्वीमधून जी निघते उष्णता तिला म्हणतात भूऔष्णिक ऊर्जा. त्याच्यानंतर रासायनिक ऊर्जा. काही केमिकल रिॲक्शन होतात त्याच्यातूनही उष्णता ऊर्जा बाहेर निघते. जसं तुम्ही लाकूड जाळायले तर त्याला केमिकल रिॲक्शनच म्हणतात. ते हवेतील ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करते, त्यालाच ज्वलन रिॲक्शन म्हणतात. ज्वलन अभिक्रिया म्हणजेच कंबशन रिॲक्शन. त्याच्यानंतर विद्युत ऊर्जा. विद्युत ऊर्जा म्हणजे इलेक्ट्रिसिटीमधून उष्णता भेटते. तुम्ही घरात हीटर लावता किंवा शेगडी लावता तर तुम्ही विद्युत ऊर्जेचं रूपांतरण उष्णतेमध्ये करता. त्याच्यानंतर अणुऊर्जा. तुम्ही केमिकल रिॲक्शन करता. कालच मी तुम्हाला सांगितलं फिजन किंवा फ्युजन या जेव्हा तुम्ही केमिकल रिॲक्शन करता त्याच्यामधून जी ऊर्जा बाहेर पडते ती उष्णता ऊर्जा असते.
आणि हवेमध्ये सुद्धा आता हे जे 24 डिग्री किंवा 25 डिग्री सेल्सिअस तापमान असते ते तापमान कशामुळे असते? कारण हवेमध्ये तेवढी उष्णता ऊर्जा भरून ठेवलेली असते. तर एवढ्या ठिकाणून आपल्याला उष्णता भेटते. उन्हाळ्यात बघा हवा किती गरम होते तर त्याच्यामध्ये उष्णता खूप जास्त असते. 56वा पॉईंट बघा, तापमान काय आहे? तापमान मोजण्यासाठी उपकरणाची गरज भासते. तापमान मोजायला तुम्हाला कोणते तरी उपकरण लागते, म्हणजे काहीतरी डिव्हाइस लागते. त्याच्यासाठी डिव्हाइस कोणता आहे? तापमापी. तापमापी हे तापमान मोजण्याचे उपकरण आहे. पदार्थातील अणू सतत गतिशील असतात. आता हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. कोणताही पदार्थ कशापासून बनलेला असते? अणूपासून. तुम्ही, मी, टेबल, खुर्ची, टीव्ही हे सगळे पदार्थ अणूपासून बनलेले असतात. आणि अणू हे कसे असतात? सतत एकदम तुमच्यामधले माझ्यामधले अणूसुद्धा सतत हलत असतात, गतीमध्ये असतात. त्यांच्या गतीज ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णतेचे मापक असते. आता बघा, एखाद्या पदार्थामध्ये जास्त ऊर्जा आहे आपण कधी म्हणतो? ज्यांच्यामध्ये ज्या पदार्थामधील अणूमध्ये गतीज ऊर्जा जर जास्त असेल तर त्यांच्यामध्ये उष्णता ऊर्जा पण जास्त असते. पदार्थामधील अणूमधील गतीज ऊर्जा म्हणजेच त्यांची काय असते? उष्णता ऊर्जा असते. तर तापमान हे अणूंच्या सरासरी गतीज ऊर्जेवर अवलंबून असते. बघा, एखाद्या पदार्थामधील एकूण गतीज ऊर्जा हे त्या वस्तूमधलं उष्णता दाखवते. हे शब्द लक्ष देऊन ऐका. एकूण गतीज ऊर्जा उष्णता दाखवते त्या पदार्थाची, आणि त्या पदार्थामधील सरासरी गतीज ऊर्जा काय दाखवते? तापमान. जर सरासरी गतीज ऊर्जा जास्त असेल तर तापमान जास्त असते, आणि जर एकूण गतीज ऊर्जा जास्त असेल तर काय जास्त असते? उष्णता. दोन वस्तूतील अणूंची सरासरी गतीज ऊर्जा समान असल्यास त्यांचे तापमान समान असते. बघा, दोन वस्तूंचं तापमान आपण समान आहे कधी म्हणतो? जर त्या दोन वस्तूमधील अणूंची सरासरी म्हणजे ॲव्हरेज गतीज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी वर कोण डिपेंड करते? टेम्परेचर. पदार्थामधील ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी जर सेम असेल तर त्यांचं टेम्परेचरही सेम असते. आणि तापमान मोजण्यासाठीचे एकक कोणते आहेत? एक आहे सेल्सिअस, एक आहे फॅरनहाइट आणि एक आहे केल्विन. असे 3 एकक आहेत. या तिन्हीतील संबंध खालील सूत्राने दाखवता येतो. हे सूत्र सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा. C म्हणजे डिग्री सेल्सिअस छेद 5 बरोबर फॅरनहाइट -32 भागिले 9. हे जे आहे सूत्र हे डिग्रीमधून तुम्हाला फॅरनहाइटमध्ये तापमान करण्यासाठी वापरतात. आणि दुसरं सूत्र काय आहे? केल्विन बरोबर डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. आपण नंतर गणित सोडून बघणार आहोत या सूत्रावरचे. काही तुम्हाला फेमस तापमान दिलेत, जसं पाण्याचा उत्कलन बिंदू. पाणी किती डिग्रीला उकळते तुम्हाला माहिती आहे? 100 डिग्रीला. पण फॅरनहाइटमध्ये 100 डिग्रीला काय म्हणतात? 212 फॅरनहाइट. आणि केल्विनला त्यालाच काय म्हणतात? 373. केल्विनमध्ये काय नाही, डिग्री सेल्सिअसमध्ये 273 ॲड केले की केल्विन येते. तर 100मध्ये 273 ॲड केले तर तुम्ही किती उत्तर येते? 373. पाण्याचा गोठण बिंदू माहीत आहे, पाणी कितीला गोठते? 0 डिग्री सेल्सिअसला. तर 0 डिग्री सेल्सिअसला फॅरनहाइटमध्ये किती म्हणतात? 32 डिग्री फॅरनहाइट. आणि केल्विनमध्ये त्याला किती म्हणतात? 273. कक्ष तापमान, रूम टेम्परेचर कशाला म्हणतात? 23 डिग्री सेल्सिअसला. 23 डिग्री सेल्सिअस फॅरनहाइटमध्ये त्याचं रूपांतरण केलं तर किती होते? 32 डिग्री फॅरनहाइट, 72 डिग्री फॅरनहाइट. आणि केल्विनमध्ये तेच केलं तर किती होते? 296. आणि अजून काही तुम्हाला दिलेत. पाऱ्याचा उत्कलन, जे पारा धातू असते, पारा बीपीच्या मशीनमध्ये, त्याचा उकळण्याचा बिंदू दिला आहे 356.7. याचा आपल्याला फॅरनहाइट करायचं आणि केल्विन करायचं आहे. उद्या करूत आपण हे. आणि पाऱ्याचा गोठण बिंदू म्हणजे पारे गोठून सॉलिड होते, घन पदार्थ बनते, -38.8 डिग्रीला. याचा आपल्याला फॅरनहाइट करायचं आणि केल्विन करायचं. आता पुढचा पॉईंट आहे तापमापी. 58. ताप आला असता वापरल्या जाणाऱ्या तापमापीला वैद्यकीय तापमापी म्हणतात. जे लोकांचं तापमान मोजतात, जेव्हा ताप आल्यावर मोजतात, त्याला वैद्यकीय तापमापी म्हणतात. तापमापींचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रयोगशाळेत वापरली जाणारी तापमापी, वैद्यकीय म्हणजे पेशंटचं ताप मोजणारी तापमापी, डिजिटल तापमापी जे आजकाल आकडे दाखवतात डायरेक्ट,
आणि कमाल किमान तापमापी. कमाल किमान तापमापी म्हणजे दिवसातलं जास्तीत जास्त टेम्परेचरला कमाल तापमान म्हणतात आणि दिवसातलं कमीत कमी टेम्परेचरला किमान तापमान म्हणतात. जसं रात्री तापमान कमी होते तर कमीत कमी असते किमान. दुपारी 12, 1, 2 वाजता ऊन खूप असतं तर त्या टाईमला जास्तीत जास्त तापमान होते. त्याला कमाल तापमान म्हणतात.